नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे सुप्रिया मराठी शिवण क्लास या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत 30 साइज संपूर्ण कटोरी ब्लाउज पेपर कटिंग। यामध्ये मी तुम्हाला आधी पाठीमागील भागाची कटिंग दाखवणार आहे। पाठीमागील भागात उंची प्लस 1 इंच असतो। उंची तर तयार उंची आहे 13, त्याच्यात 1 इंच मिळवला 14 इंच। तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच जास्तीचं घ्या। कोणाची उंची 12.5 असते, कुणाची 13 असते, कुणाची 13.5 असते। इथं मी 13 ठेवली आहे, त्याच्यात 1 इंच जास्तीचा घेतला आहे। तुमची जेवढी पण ब्लाउजची उंची असेल ती तुम्ही मोजून बघा आणि त्याप्रमाणे 1 इंच जास्ती घ्या। आणि आता आपण ही एक रेष ओढून जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊ। हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा, यामध्ये मी सर्व काही सविस्तर सांगितलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज शिवला तर तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे। आता आपण शोल्डरचं माप घेणार आहोत। शोल्डर आपला आहे 5 इंच। 5 इंचापेक्षा जास्त घेऊ नका। 30 साइजसाठी 5 इंच किंवा 4.25 घेतात, आपण इथं 5 इंच घेतला आहे। आणि आता आपण मुंडा म्हणजे आर्महोल घेणार आहोत 5.5 इंच। मुंडा 5.5 इंच। आता आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत। आपली छाती 30 आहे, त्याचा चौथा भाग होईल 7.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आधी आपण छातीचा चौथा भाग घेऊत। छातीचा चौथा भाग 7.5 इंच। त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी देणार आहोत। तुम्ही 1.5 इंचही ठेवू शकता। पूर्ण झाले 9.5 इंच आणि खाली तसेच कमरेपाशी पण आपण 9.5 इंचच घेणार आहोत। 7.5 प्लस 2 इंच घेणार आहोत खालती पण कमरेपाशी। आणि हा एक बॉक्स तयार करून घेणार आहोत या पद्धतीने। 2 इंचचं लगेचच आपण मार्जिन सोडून देऊयात, अशी एक रेष सोडून घेऊत या पद्धतीने। आता आपण गळारुंदी घेणार आहोत। गळारुंदी घेणार आहोत 2 इंच। गळारुंदी 2 इंच। गळारुंदी 2च इंच ठेवा, त्याच्यापेक्षा जास्ती ठेवू नका, कारण जर जास्ती ठेवलं तर शोल्डर पडण्याचा आणि गळे मोठे होण्याचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे गळारुंदी 2च इंच ठेवा। गळा लांबी प्लस अर्धा इंच। तुमची जेवढी पण गळा लांबी असेल त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच मिळवायचा आहे। इथं मी गळा लांबी घेतली आहे 9 इंच, त्याच्यात अर्धा इंच मिळवला 9.5 इंच घेतला आहे। आता खालती गळारुंदी घेणार आहोत आपण 2.5 किंवा 2.25 इंच घेऊ शकता। इथं मी 2.25 इंच घेतला आहे। 2.5 किंवा 2.25 इंच घ्या। इथं मी 2.25 इंच घेतला आहे गळारुंदी खालती। आता हा आपण असं क्रॉसमध्ये जोडून घेऊयात। आता आपण गळ्याची गोलाई देऊयात। अर्धा इंचावर द्या किंवा हलका तरी असं दिलं तरी जमेल। त्यानंतर आता आपण टक्स पॉईंट पाहणार आहोत कुठे येणार आहे। टक्स पॉईंट कधी पण आपल्या कमरेचं जे माप आहे त्याचा निम्मा असतो। जसं कमरेचा चौथा काढायचा आणि त्याचा निम्मा करायचा। इथं मी 3 इंच घेतला आहे। टक्स पॉईंट 3 इंचावर येणार आहे, दाखवते बघा। 3 इंच टक्स पॉईंट इथून 3 इंच आहे। तुमची जेवढी पण कमर असेल त्याचा निम्मा घ्या। इथं मी 3 इंच घेतला आहे आणि लांबीला 4 इंच घेतला आहे। आणि टक्स रुंदी अर्धा इंच या बाजूला, अर्धा इंच या बाजूला। पूर्ण टक्स 1 इंचाचा असतो, अर्धा या साईडला आणि अर्धा या साईडला। आणि वरतून नाही जॉईन करायचं, थोडंसं असं जॉईन करायचं आहे। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस शिवतात ना आपण त्यावेळेस फुगा येत नाही आपल्या वरती। आता इथं आपण शिलाई मार्जिन पाशी अर्धा इंच घेणार आहोत। अर्धा इंचावर एक टिक करा आणि ही क्रॉसमध्ये अशी जोडा। तिथून आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे आणि ती नंतर कट करायची आहे रेष। इथून अशी रेष ओढून घ्या, त्यानंतर आपण याला कट करू। यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस हा टक्स घेतो ना त्यावेळेस हा कोपरा खाली उतरत नाही ब्लाउजचा, एका सरळ रेषेत येतं। आणि वरती आपल्याला 1/2 इंच शोल्डर डाऊन घ्यायचा आहे। 1/2 इंच म्हणजे अर्धा इंचाला कमी, अर्धा इंचाचा निम्मा। इथून आपण असा शोल्डर डाऊन घेतला आहे 1/2 इंच। आपण पाठीमागील मुंड्याची गोलाई देणार आहोत 1.25 इंच। 1.25 इंचाची अशी टिक करा आणि तिथून गोलाईचा आकार द्या। या पद्धतीने आपण आता पाठीमागे सर्व मापे टाकून घेतले आहेत। आता ती आपण कटिंग करून घेणार आहोत। जे आपण टक्स तिरकस जोडला होता ना तो पण आता असा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने गोलाई पण अशी कट करून घेऊयात आणि जो शोल्डर डाऊन घेतला होता त्याला पण छाटून घेऊयात या पद्धतीने। आणि आता गळा कटिंग करूयात। या पद्धतीने आपली पाठीमागील गळ्याची कटिंग झाली आहे। आता आपण पुढील
पुढील भागाची कटिंग करणार आहोत। पुढील भागामध्ये उंची प्लस 2 इंच असतो। पुढील भागात उंची प्लस 2 इंच, तर इथं उंची आहे आपली 13 इंच, त्याच्यात 2 इंच घेतला तर 15 इंच। तर 15 इंच लांबीचा मी पेपर कट करून आधीच घेतला होता, 15 इंच लांबीचा पेपर। तर शोल्डरात आपण इथं 5 इंचच घेणार आहोत। जसे पुढे 5 इंच होता तर इथे पण 5, मुंडा 5.5 इंच, मुंडा 5.5, मुंडा 5.5, आणि जी आपली छाती आहे, छातीचा चौथा भाग 7.5 आणि 2 इंच मार्जिन, जसे पाठीमागे माप टाकलं होतं ना त्या पद्धतीनेच। आणि ही एक रेष ओढून घेऊयात आणि खालती पण कमरेमध्ये जे 9.5 आहे तेच माप घेऊया। जिथे वरती जे माप आले तेच खालती घ्यायचं आहे। 7.5 प्लस 2 इंच म्हणजे 9.5 इंच, आणि ते एका सरळ रेषेत जोडून घेऊत। त्याचबरोबर आपण 2 इंच शिलाई मार्जिन पण लगेचच देऊन घेऊयात। आणि पुढील मुंड्याची गोलाई 1.25 इंचावर करणार आहोत। 1.25 इंच, पुढील मुंड्याची गोलाई 1.25 इंच। त्यानंतर गळा रुंदी 2 इंच, गळा लांबी प्लस अर्धा इंच असतो। इथं मी गळा लांबी ठेवली आहे। तयार गळा लांबी आहे 5.5, त्याच्यात अर्धा इंच मिळवला मी 6 इंच। आता खालती गळा रुंदी 2.5 इंचच घ्यायची आहे, जास्ती नका घेऊ। खालती गळा रुंदी 2.5 इंच घ्या आणि इथून गोलाईचा आकार द्या। इथून 1/2 इंच शोल्डर स्लोप, इथून जसं आपण इथं अर्धा इंच पाठीमागे कमी केलता तसं पुढील भागात अर्धा इंच कमी करायचा नाहीये, हे सांगत होते। याला कट करून घेऊत। जो शोल्डर स्लोप घेतला आहे 1/2 इंच तो पण कट करून घेऊयात। तुम्हाला गळा लांबी कळाली का? जेवढी पण गळा लांबी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला अर्धा इंच जास्तीचा घ्यायचा आहे। तुमच्या ब्लाऊजची जेवढी पण गळा लांबी असेल त्याच्यात तुम्ही अर्धा इंच जास्तीचा घ्या। आता आपण योगपट्टी काढणार आहोत। योगपट्टीसाठी हुक आयपट्टीपासून 4 इंचावर एक टिक करायची आहे। हुक आयपट्टीकडे 4 इंचावर एक टिक करा, 4 इंच, हुक आयपट्टीकडे 4 इंच, 4 इंचावर एक टिक करून घेऊत। त्यानंतर तिथूनच हुक आयपट्टीकडून खालती 3.5 इंचावर एक टिक करायची आहे। 3.5 इंच खालतून 3.5 इंच, आणि त्या टिकेपासूनच वरती 3 इंचची एक रेष ओढून घेऊयात। या पद्धतीने 3 इंचाची एक रेष ओढून घेऊयात आणि शिलाई मार्जिनकडे पण 3 इंचाचीच एक रेष ओढून घेऊत। आता हा बॉक्स जोडून घेऊत या पद्धतीने, आणि जी हुक आयपट्टीकडे 4 इंच आला आहे ना ते पण तिरकस या पद्धतीने जोडून घेऊत। आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत। कटोरीचं माप हुक आयपट्टीकडून घ्यायचं आहे 5 इंच, ते पण एका सरळ रेषेतच घ्यायचं आहे। असं या पद्धतीने सरळ रेषेत ते धरा, टेप क्रॉस नाही ठेवायची, सरळ रेषेत धरायची आणि तिथं 5 इंचावर एक टिक करा। आता आपण गळ्याकडून खालतून वरती 1 इंच, खालतून वरती 1 इंचावर टिक करून घ्या। गळ्याकडे खालतून वरती 1 इंच, आणि जे आता आपली मुंडा आहे ना, मुंड्याकडून आपल्याला 1.25 किंवा 2 इंचावर एक टिक करायची आहे। इथं मी 2 इंचावर टिक केली आहे। मुंड्याकडून सरळ रेषेत बघा अशी टेप ठेवणार आहोत आपण या पद्धतीने, आणि 1.25 किंवा 2, मी इथं 2 वर टिक करत आहे। 2 इंचावर एक टिक करा अशी, म्हणजे आपल्याला जी मापे टाकणार आहे तर गोलाई देण्यात सोपं जाणार आहे। 2 मतलब जे अंतर आहे त्याच्यातलं 2 अंतर राहणार आहे। आता आपण हे टिक जोडत जिथं 5 आला आहे ना तिथं जॉईन मिळवायचं आहे, जॉईन करायचं आहे। या 5 पाशी मिळवला आहे बघा, इथून 1 घेतला आहे आणि इथून 2 घेतला आहे। आता आपण ही कटोरी दुसरीकडे वाढवायची असते। आता आधी आपण कटिंग करून घेऊ। आधी आपण सगळ्यात आधी योगपट्टी कटिंग करत असतो। योगपट्टीची कटिंग करूयात, त्यानंतर कटोरीची कटिंग करूयात। आता आपल्याला ही कटोरी दुसऱ्या पानावर किंवा दुसऱ्या कागदावर वाढवायची आहे।
इथं पण वाढवायचं आहे आणि हुक आईपट्टीपाशी पण आपल्याला मार्जिन वाढवायचं असतं. तर थांबा मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी थोडा मोठा पेपर घ्यावा लागेल आपल्याला. कटोरी वाढवण्यासाठी थोडा मोठा पेपर घेऊयात. कटोरीला असं ठेवून जशी आहे ना तशी ती आखून घ्यायची आहे. दुसऱ्या पानावर, दुसऱ्या कागदावर किंवा पानावर अशी आखून घ्या. या पद्धतीने आहे तशी आखून घ्या. आता आपण याला थोडं शेप देऊया. आता आपण इथून जी हुक आयपट्टीपाशी आहे ना, इथून आपण अर्धा इंच वाढवणार आहोत. अर्धा इंचची एक लाईन घेणार आहोत सरळ रेषेत. अर्धा इंच सरळ रेषेतच आली पाहिजे, अर्धा इंच. आणि जिकडे आपण शेप दिला आहे गोलाईचा त्या बाजूला 1.5 इंच वाढवणार आहोत. इथं अर्धा इंच, बघा इथं अर्धा इंच असं वाढून घ्यायचं आहे. एक रेष ओढायची आणि या बाजूला जिथं आपण शेप दिला आहे ना तिथं 1.5 इंचची रेष ओढून घ्यायची आहे. या पद्धतीने 1.5 इंच. आता आपण हे जॉईन करायचं असतं. इथून आपल्याला काही वाढवायचं नाही, वरती नाही वाढवायचं आहे. आता आपण एक क्रॉसमध्ये जॉईन करून घेऊयात. क्रॉसमध्ये जॉईन करून घेऊयात. त्यानंतर वरती तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवा, नाही तर डायरेक्ट तसं जॉईन केलं तरी जमतं. इथं पाव इंच आपण, पाव म्हणजे 2 काड्या, फक्त 2 काड्या घ्यायच्या, जास्ती नाही. वरती मार्जिन वाढवायचं आणि इथून असं घेऊन खालती या 1.5 इंचाला मिळवायचं आहे. या टोकीपासून असं खालती मिळवायचं आहे. पाव इंचच वरती घ्या, जास्ती घेऊ नका मिळवण्यासाठी. आता आपण या दोघांचा मध्य काढणार आहोत. जी आता वाढवली ना कटोरी, यांचा मध्य काढू. तर ह्या पॉईंटपासून ह्या वाढवलेल्या पॉईंटपर्यंत अशी धरायची. त्याला पेपरला दुमडायचं, टेपला दुमडायचा. याचा आला आहे 3.5 इंच. ते एक टिक करून घेऊ. 7चा अर्धा आला आहे 3.5 इंच. तर 3.5 इंच बरोबर आला आहे. तर तिथं आपण टिक करून घेऊ रेषेवरती. आता रेषेच्या वरती 1 इंच घेणार आहोत. रेषेच्या वरती 1 इंच आणि रेषेच्या खालती 1.5 इंच घेणार आहोत. रेषेच्या वरती 1 इंच आणि रेषेच्या खालती 1.5 इंच घ्या. हा टोटल टक्सची लांबी आहे 2.5 इंच. टोटल टक्स लांबी आहे 2.5 इंच. आता आपण हे जॉईन करून घेऊयात. जो अर्धा इंच वाढवला होता ना तिथून हा पॉईंट असा क्रॉसमध्ये जॉईन करा आणि इथं 1.5 इंचापाशी पण जॉईन करून घ्या. त्यानंतर आता आपण टक्सची रुंदी काढणार आहोत. टक्सची रुंदी आपली आहे 2.5 इंच. टोटल टक्सची रुंदी 2.5 इंच आहे. याला 2.5 इंचला असं दुमडा, म्हणजे 1.25 इंच इथं, 1.25 इंच ह्या बाजूला, 1.25 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे आणि 1.25 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे. हा टक्सची रुंदी आहे 2.5 इंच. 1.25 इंच या बाजूला, 1.25 इंच ह्या बाजूला. आता आपण हे क्रॉसमध्ये असं जोडूयात. बघा ह्या पद्धतीने तुम्ही पण जोडून घ्या. आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात. बरोबर या पद्धतीने कट करा. जे आता आपण वाढवला आहे ना त्याच्या साईडनेच कट करून घ्या. ही आपली वाढून झाली आहे कटोरी. आता इथं पण गोलाईत व्यवस्थित कट करून घ्या. वरती जास्ती नाही वाढवायचं, फक्त पाव इंच वाढवायचं असतं. आता या पद्धतीने कट करा आणि इथून पण असं. जर तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त पेपर कटिंग करत जा, त्यामुळे तुमचा हात बसेल. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाही कटिंगमध्ये पेपर दुमडून घेतला आहे मी. तर बाही कटिंगमध्ये बाहीची रुंदी आपण छातीचा 4था भाग घेतला आहे. छातीचा 4था भाग 7.5 इंच आहे, तो घ्या. पण आता इथं आपण 7.5 वर टिक केली. तुम्ही जर 1.5 इंच मार्जिन घेतली असेल तर 7.5 इंच घ्या. पण इथं आपण मार्जिन 2 इंच ठेवले आहे म्हणून आपण अर्धा इंच जास्तीचा घेणार आहे. 7.5 मध्ये अर्धा इंच मिळवला 8 इंच. आधी आपण 7.5 इंचावर एक टिक करून घेऊया. ज्यांनी पण 1.5 इंच घेतला असेल त्यांनी 7.5 इंचावर टिक करून घ्या आणि अशी रेष ओढून पेपर कट करून घ्या. पण तुम्ही जर 2 इंच मार्जिन ठेवला असेल तर तुम्हाला अर्धा इंच जास्तीचं घ्यायचं आहे. म्हणजे 7.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 8 इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला. 2 इंच मार्जिनसाठी 8 इंचाची घ्या आणि 1.5 इंच मार्जिनसाठी 7.5 इंचाची घडी घ्या.
पेपरची घडी म्हणजे फोल्ड पेपर. ह्या अर्धा इंच याच्यामुळे जास्त घेतला आहे बघा. 1.5 इंच घेतल्यावर एवढाच कपडा आपल्याला कमी पडणार आहे अर्धा इंच. तर आपला अर्धा इंच कपडा कमी पडल्यामुळे आपली थोडी फिटिंगमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे मी इथं जास्तीचा घेतला आहे. आता आपण भाई लांबी घेणार आहोत. भाई लांबी आहे माझी 4.5. त्याच्यामध्ये मी 1 इंच जास्तीचा घेतला आहे अर्धा इंच वरच्या शिलाईसाठी आणि अर्धा इंच खालच्या शिलाईसाठी. तर आपला 1 इंच भाई लांबीमध्ये तुमची जेवढी पण आहे त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच 1 इंच जास्तीचा घ्यायचा आहे. अर्धा इंच वरच्या शिलाईसाठी आणि अर्धा इंच खालती शिलाईसाठी. आता आपण कट करून घेऊ पेपर जो एक्स्ट्राचा आहे. भाई लांबी 4.5 प्लस 1 इंच म्हणजे 5.5 इंच. उंची प्लस 1 इंच जास्ती घेतला आहे आपण. आता आपण जी खुली बाजू आहे ना तिथून 3 इंचाची कॅप हाईट घेणार आहोत. 3 इंचावर अशी एक टिक करा आणि जी फोल्ड बाजू आहे ना तेथून आपल्याला 1 इंचावर एक टिक करायची आहे. 1 इंचावर अशी टिक करून घ्या आणि ज्यात आपली कॅप हाईट आली होती ना 3 इंचाची तेथून आतमध्ये 1 इंचाची अशी रेष ओढून घेऊयात आणि ही रेष अशी जोडून घेऊ तिरकस. तुम्हाला कळालं ना. आता आपण याचा मध्य काढूया, रेषेचा मध्य काढूया. तर जे पॉईंट 1 इंचाचा पॉईंट आला होता तेथून तर खालती ह्या पॉईंटपर्यंत यांचा मध्य काढायचा. अशी टेप धरा आणि याला दुमडून पण घेऊ शकता किंवा तो 7चा मध्य 3.5 येतो तर त्याच्यावर एक टिक करा. ती रेषेवर एक टिक मारून घेतली आपण इथं. आता आपण ज्या टिक आली आहे ना रेषेवरती त्याच्यावरती रेषेच्या वरती अर्धा इंचाची एक रेष ओढून घेणार आहोत. रेषेच्या वरती अर्धा इंच आणि रेषेच्या खालती पाव इंच म्हणजे 2 काड्या. अर्धा इंचाला कमी फक्त पाव इंच. आता आपण ही गोलाई फक्त अर्धा इंचाची जायला पाहिजे अशी गोलाई द्या. त्या रेषेला बरोबर चिटकूनच ही गोलाई आली पाहिजे म्हणजे आपली गोलाई वरती अर्धा इंचाचीच असली पाहिजे आणि खालती या रेषेच्या आतमधून किंचितची आतमधून घ्यायची आहे आणि खालती या पाव इंचाच्या रेषेला जॉईंट होऊन अशी बाहेर काढत बरोबर इथे मिळवायची आहे. आतमधून बाहेरून या पद्धतीने ही आपल्या पुढील मुंड्याची गोलाई असते. आता आपण बाही रुंदी घेणार आहोत. तर बाही रुंदी इथं प्रत्येकाची वेगळी असते, त्यामुळं तुम्ही तुमची जेवढी बाही रुंदी असेल तेवढी तुम्ही घ्या आणि त्याच्यात शिलाई मार्जिन ॲड करा. इथं मी बाही रुंदी घेतली आहे 5 इंच. त्याच्यात मी आता शिलाई मार्जिन ॲड करते 1.5 इंच किंवा 1 इंच ठेवला तरी जमतो. 1 इंच घ्या किंवा 1.5 इंच घ्या. तुम्हाला जेवढं वाटत असेल कपडा माझा शिल्लक पाहिजे तेवढा तुम्ही घ्या. इथं मी 1.5 इंच घेतला आहे. वरती पण 1.5 इंच तर एक टिक करायची आहे आणि आता ही टिक आहेत ना हे जोडून वरती बघा 1.5 इंच घेतला आहे. आता आपण हे टिक जोडून घेऊयात. बघा ही तर एक अशी जोडायची आणि ही एवढा आपला कपडा शिल्लक राहत असतो आपण शिलाईची फिटिंग शिलाई दिली ना त्यावेळेस. आता आपण इथं अर्धा इंच बघा इथं शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जाणार आहे आपला. इथं अर्धा इंच गेला आणि वरती पण जाणार आहे बाही जोडता वेळेस अर्धा इंच आणि मग आपली तयार होईल 4.5 इंच. आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे ना तो कट करून घेऊयात. इथून बघा कट करायचा असा. आता वरच्या मुंड्याच्या गोलाईकडून कट करून घेऊयात. वरच्या मुंड्याची गोलाई आहे या पद्धतीने कट करून घेऊत. खालतून नाही घ्यायचा वरतूनच घ्यायचा. काही जण खालतून घेतात मग चुकीचं होतं ते आणि त्याला ओपन करायचं. मग आता खालची जी आपण केली ना गोलाई तिथून कट करा या पद्धतीने. समोरील मुंड्याची गोलाई असते म्हणजे समोरील भागाची. आपली बाही कटिंग पण झाली आहे. पाठीमागील भागाची कटिंग झाली आहे. आता आपण मी तुम्हाला थोडी कटोरी दाखवते. कटोरीचा असा टक्स घेतला ना असा जॉईन करायचा तर बघा ते बरोबर येतो की नाही. आणि ही योगपट्टी याला ना मी चिकटपट्टीने चिटकून बघूया. तर आपण 5 इंच येते की आपली कटोरी मला चिकटपट्टीने चिटकवते. एकदा तुम्हाला मी माप दाखवते. बघायला असा टक्स घेतला ना आपण तर 5.5 इंच येत आहेत. तर अर्धा इंच आहे ना आपला शिलाई जात असतो आणि तयार किती होईल 5 इंच येईल मग आपली. म्हणजे आपले हे पेपर कटिंग एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पण हा ब्लाऊज शिवून बघा तुम्हाला एकदम परफेक्ट बसणार आहे. आता आपण काय करूया त्याला मी चिटकून घेते. बघा चिटकून घेतला आहे मी चिकटपट्टीने. आणि आता बघा तुम्हाला मी दाखवते कटोरी 5 इंच आली आहे का आपली. वाढवल्यानंतर तुम्ही म्हणता तर ही किती मोठी कटोरी आहे बघा 5 इंच झाली ना बरोबर. या पद्धतीने वाढवल्यानंतर त्याला शिवल्यानंतर ती बरोबर 5 इंच येत असते. आणि इथं बघा 2 इंचाचं आपलं मार्जिन पण शिल्लक राहिलं आहे. ब्लाऊज शिवता वेळेस कमरेचं माप टाकायचं आणि तिथून फिटिंगची एक लाईन द्यायची आणि तिथून तुम्ही शिलाई करून घ्या.
या पद्धतीने मी सर्व कटिंग तुम्हाला व्यवस्थित सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.